बेहची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कर्मा अँड रिबर्थ, क्वांटम इंटेंगलमेंट पार्ट 2, अर्थात कर्माचा सिद्धांत, पुनर्जन्म. बेहदच्या साक्षीदिदी आपल्याला सांगत आहेत की आज आपण कर्मांचा सिद्धांत आणि जीवनानंतर मृत्यू म्हणजे पुनर्जन्माबद्दल बोलणार आहोत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतले की आत्मा आणि शरीर हे वेगवेगळे आहेत. जेव्हा आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की आपले जे अस्तित्व आहे ते शरीराचे अस्तित्व नाही. शरीर हे तर केवळ एक साधन आहे. या शरीराद्वारे आपण लोक तो विशिष्ट उद्देश म्हणजे विशिष्ट कारण पूर्ण करू शकतो. ज्यासाठी आपला जन्म झाला आहे ते विशिष्ट कारण. जेव्हा आपण आपले शरीर आणि आत्म्यातील फरक जाणून घेतला तेव्हा आपल्याला आपल्या आत्म्याच्या यात्रेबद्दल सुद्धा जाणून घ्यावे लागेलच. परंतु आत्म्याच्या यात्रेबद्दल समजून घेण्याच्या आधी आपल्याला आत्म्याशी संबंधित जे काही सिद्धांत आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा आत्मा या धर्तीवर येतो, जेव्हा त्याचे सृष्टीचक्र सुरू होते, जेव्हा त्याचे जन्म मरणाचे सृष्टीचक्र सुरू होते, आत्मा कशा प्रकारे कर्मबंधनात येत असतो? कारण अखेरीस जेव्हा शरीराचे आयुष्य पूर्ण होते, आपली वेळ संपलेली असते, तर आपण कुठे ना कुठे तर जाणारच ना. तर आपण तेथे का जाणार आणि त्याच्या मागे नक्की कोणता सिद्धांत काम करत असतो ते आपण जाणून घेऊयात. खरं तर ह्या सिद्धांतालाच आपण कर्माचा सिद्धांत असे म्हणतो. कर्माचे 3 प्रकार असतात: सत्कर्म, विकर्म आणि निष्काम कर्म. या तीनही कर्मांमध्ये अंतर आहे. या तीनही कर्मांमधून आपल्याला वेगवेगळे प्रारब्ध प्राप्त होत असते. हेही आपण जाणून घेणार आहोत की प्रारब्ध म्हणजे काय, आपल्या कोणत्या कर्मामुळे आपले कोणते प्रारब्ध तयार होत असते आणि त्यासाठी आपण काय करत असतो त्याबद्दल थोडीशी रूपरेषा आधी सांगते. कर्माचा सिद्धांत, दुसरा कर्म आणि भाग्य, आणि तिसरे म्हणजे कर्मांना समजणे. हे तीनही प्रकार समजण्यासाठी आपण कर्माच्या चक्राबद्दल बोलणार आहोत, पुनर्जन्मांबद्दल बोलणार आहोत, आध्यात्मिक प्रगती आणि कर्मांमध्ये कसे संबंध प्रस्थापित करू शकतो हे बघणार आहोत. आपल्या कर्माचे स्वरूप काय असते आणि त्याला आपण कशा प्रकारे स्वच्छ करू शकतो की जे आपले नकारात्मक कर्म बनलेले आहे ते आपण पूर्णपणे बदलू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन कर्म निर्माण करण्यापासून आपण त्यांना कसे रोखू शकतो. आपण सतत या सृष्टीच्या शक्तीबरोबर कसा संवाद साधत असतो. स्थूलमध्ये सुद्धा हा संवाद साधत असतो, सूक्ष्ममध्ये देखील साधत असतो. तर आपण कोणते असे काम करू शकतो की ज्यामुळे आपले नवीन कर्मबंधन बनणार नाही? त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? याबरोबर आपण मृत्यूपश्चात जीवन याला सुद्धा यात समाविष्ट करत आहोत, म्हणजे पुनर्जन्म होय. कारण की कर्म एक बेसिक फाउंडेशन आहे, त्यावरच आपला पुनर्जन्म आधारित असतो. आपले कर्म आणि पुनर्जन्म यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या मागील जन्मातील कर्माच्या नोंदी कशा संचित असतात आणि आपले आजचे जीवन बनवण्यासाठी तोच एक कसा महत्त्वाचा हिस्सा बनून जातो. कर्माचे 3 प्रकार आहेत. सत्कर्म. सत्कर्म, आपण जे काही चांगले कर्म करतो ते सत्कर्म असतात. जसे दान, पुण्य, लोकांबरोबर चांगला व्यवहार, हे सर्व सत्कर्माच्या खात्यामध्ये जमा होते. विकर्म, ज्याला आपण पापकर्म असे देखील म्हणतो. कर्म, विकर्म हा शब्द सांगतो की हे पापकर्म आहे. जे काही चुकीचे काम आपण करतो ते पापकर्म बनते. आणि तिसरे म्हणजे निष्काम कर्म. निष्काम कर्म हे अध्यात्माशी संबंधित आहे. निष्काम कर्माला आपली स्वतःची एक ओळख आहे. कारण अध्यात्मामध्ये मुक्ती, मोक्ष किंवा जीवनमुक्ती अशा शब्दांची व्याख्या त्यासाठी समजून घ्यावी लागेल. म्हणून निष्काम कर्माचे खूप महत्त्व असते. भगवान श्रीकृष्णांनी देखील गीतेमध्ये निष्काम कर्म करा असे म्हटले आहे.
आता आपण समजून घेऊयात, की आपले सध्याचे जीवन कोणत्या आधारावर आपल्याला प्राप्त झालेले आहे, कोणत्या प्रारब्धामुळे मिळाले आहे. कारण आपण आत्मा आणि शरीर हे समजून घेतलेले आहे. ह्यानंतर अजून एक गोष्ट आहे, दुःख. ते नेहमी आपल्याला त्रास देत असते. जोपर्यंत आत्म्याला कर्माचे ज्ञान प्राप्त होत नाही, त्याचे गहन रहस्य समजत नाही, तोपर्यंत तो आत्मा दुःखी राहील. ह्यालाच कर्माचा सिद्धांत म्हणतात आणि हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामान्य लोकांना सुद्धा कर्माचा सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे. कर्माचा सिद्धांत समजून घेतला तर विचारसरणी उन्नत होते, वर्तन सुद्धा बदलते. येणाऱ्या परिस्थितीला तो धीराने उत्तर देऊ शकतो आणि त्या परिस्थितीचा मनापासून स्वीकार करू शकतो. या जन्मातही आपल्याला काहीतरी मिळालेले आहे, हे आपल्याला आपल्या संचित कर्मामुळे प्राप्त झालेले असते. संचित कर्म म्हणजे साठवलेले कर्म, आपल्या अनंत जन्माचे साठवलेले कर्म. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले होते, की हे अर्जुना, तुझे अनंत जन्म झालेले आहेत आणि माझे सुद्धा अनंत जन्म झाले आहेत. परंतु मला ते आठवतात, तुला त्याची आठवण नाही. आपण सारे अनंत कालावधीपासून जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत आहोत. आता असे समजा, की आपण मागील जन्मामध्ये जे काही चांगले वाईट कर्म केलेले आहेत, आता ते कर्म कोठे असतील? या गोष्टीला आपण पहिल्या दिवसामध्ये आपण जे चर्चा केली त्याच्याशी जोडूयात. आपण म्हणतो ना, आत्मा रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. परंतु आपल्याला हे समजून घ्यायचे आहे, की आत्मा आपले मागील जन्माचे कर्म आणि संस्कार घेऊन येत असतो आणि मृत्यूपश्चात सुद्धा या जीवनातील आणि मागील जीवनातील कर्म आणि संस्कार घेऊन बरोबर जात असतो. आत्मा आपल्या सूक्ष्म शरीरासोबत जात असतो. या सूक्ष्म शरीरामध्ये त्याच्या सर्व भावना आणि कारण शरीरामध्ये कर्माचे सारे रेकॉर्डिंग असते. जेव्हा आत्मा शरीर सोडतो, तेव्हा तो आपल्याबरोबर आपले कर्म सुद्धा घेऊन जात असतो. म्हणून हे आवश्यक आहे, की आपण चांगलेच कर्म करावेत. कारण आपण मागील जन्माचा काही हिस्सा, सारा नाही, कधी-कधी सारा हिस्सा सुद्धा घेऊन येऊ शकतो. त्या काही विषयांमध्ये आपण परमात्म्याला मात्र दोष देऊ नये. परंतु तो आपोआपच आपल्याबरोबर, आपल्या आत्म्याबरोबर घेऊन जात असतो. आपण जे संचित कर्म घेऊन आलेलो आहोत, त्यानुसार आपल्याला आपले प्रारब्ध प्राप्त झालेले असते, ज्याला आपण नशीब असेही म्हणतो. आता भाग्य, नशीब आणि कर्म ह्याबद्दल जरा बोलूयात. परंतु आपण सतत प्रारब्ध या विषयावरच चर्चा करतो. आता आपल्याला हे जे प्रारब्ध मिळाले आहे, आता ज्या प्रारब्धाबरोबर आपण हे जीवन जगत आहोत, त्यातही जेव्हा आपण जन्म घेतो, तर आपण सुख-दुःख भोगत असतो. हे सर्व आलंय कुठून? तर एक झाले, की आपल्याला आपले प्रारब्ध प्राप्त झालेले आहे. परंतु ह्यानंतर आपले कर्म आपल्याबरोबर येणार आहे. यानुसार आपले पुढील जीवन चालून राहणार आहे. काही संचित कर्म एकत्रित झालेले आहेत. ती कर्म देखील आपल्याबरोबर पुढील जन्मामध्ये येणार आहेत. अजून एक कर्म म्हणजे क्रियामान कर्म. हे क्रियामान कर्म काय आहे? जे आपण आत्ता कर्म करत आहोत, त्यानुसार आपले नवीन जीवन बनत आहे. प्रारब्ध कर्मानुसार जे आपण भोगत आहोत, त्याला सुधारण्यासाठी आपण सध्याच्या जीवनात कर्म करत आहोत. यालाच क्रियामान कर्म असे म्हणतात. म्हणजे आता जे कर्म आपण करत आहोत ते क्रियामान कर्म आहे. या कर्मानुसार आपण आपले जीवन बनवत असतो, जे पुढे जाऊन हेच आपले प्रारब्ध बनणार आहे. परंतु प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म यांच्यामध्ये एक गोष्ट येते, ती म्हणजे स्वतंत्र इच्छा, अर्थात फ्री विल. आपल्याला एक स्वतंत्र इच्छा मिळालेली आहे, की आपण जीवनामध्ये कोणता मार्ग स्वीकारायचा. याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. जे आपण कर्म करत आहोत, त्या कर्मामध्ये बदल करून आपण पुढील येणारे जीवन सुधारू शकतो. म्हणूनच म्हटले आहे, की पृथ्वी ही कर्मभूमी आहे. येथे मनुष्य चांगले कर्म करून, ज्ञान प्राप्त करून मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त करू शकतो.
आपला जन्म पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन भटकण्यासाठी झालेला नाही. आपला जन्म यासाठी झाला आहे की आपण या मनुष्य जन्मामध्ये ज्ञान प्राप्त करून मोक्ष, मुक्ती किंवा जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यावी. आपण जर ज्ञान प्राप्त केले नाही, तर हे निश्चित आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा 84 लाख योनीमध्ये जन्म घेऊन भटकावे लागेल. याबरोबरच पुनर्जन्माची सुद्धा गोष्ट येते. या दोन्हीमध्ये अतिशय घनिष्ठ संबंध आहे बरं का. कारण की दुसऱ्यांदा येणारा जन्म हा पहिल्या जन्मातील कर्माच्या आधारावरच मिळतो. तर सर्वात पहिले संचित कर्म, मग बघितले प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. हे कुठून येतात हे आपण समजून घेतले. आपले कर्म कोणते आहे? सकर्म, पापकर्म किंवा विकर्म आणि तिसरे निष्काम कर्म, ज्याला आपण नशीब म्हणतो, हेही आपण बघितले. आता प्रश्न असा निर्माण होतो की काय आपण आपल्या कर्मानुसार आपले प्रारब्ध बदलू शकतो का? जे आपल्याला आपल्या संचित कर्मानुसार प्राप्त झाले आहे. जर आपण त्यामध्ये हेरफार करू शकतो का? असे बघा, जे आपले कर्म आहे ते तर आपल्याला चुकवायचेच आहेत, म्हणजे भोगायचेच आहेत. एक अतिशय सुंदर गोष्ट आहे की या ब्रह्मांडामध्ये सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जे आपल्याला दिसत आहे ते सुद्धा आणि जे आपण पाहू शकत नाही ते सुद्धा. तर कर्माचे कनेक्शन, संपर्क हा संपूर्ण सृष्टीमध्ये आपापसात जोडलेलाच आहे. संपूर्ण ब्रह्मांडाबद्दल बोलायचे झाले तर आपल्या चांगल्या वाईट कर्मातून जी ऊर्जा निर्माण होते, जी स्पंदने निर्माण होतात, त्या स्पंदनाची प्रतिक्रिया संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली आहे. म्हणजे आपल्या स्पंदनांमधून सूक्ष्म लेव्हलवर जी प्रतिक्रिया होत असते ती अखंडपणे ब्रह्मांडाशी जोडलेली गेलेली आहे. जसे आपण काय चर्चा केले की आपल्याला आपल्या आत्म्याकडे जायचे आहे, तर आपल्याला स्थूलमधून सूक्ष्मकडे जावं लागेल. जेव्हा आपण कर्मावर चर्चा करतो तर आपले मन, वचन आणि कर्म 3 प्रकारे कार्य करत असतो. केवळ मनात संकल्प आल्याने, ते कृत्य केल्याने ते आपले कर्म बनत नाही. मनाने आपले सर्वात मोठे कर्म बनत असते. म्हणजे आपल्या मन, संकल्प, विचारांनी कर्म बनते. त्यापैकी बराच मोठा हिस्सा आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. कारण की आपले प्रत्येक कर्म एक शक्तीचे रूप कुठे ना कुठे सूक्ष्मामध्ये पडलेले आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की मन, वाचा म्हणजे शब्द किंवा बरे वाईट कर्म करा. मनाने आपल्याला अतिशय चांगले कर्म करायला पाहिजे. कारण की त्याचा प्रभाव, त्याची स्पंदने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरत असतात. फक्त ह्याच ब्रह्मांडात नाही. जर तो आत्मा दुसऱ्या ब्रह्मांडातून आला असेल, तर आत्मा खूप शक्तिशाली असेल. जर बेहदचा आत्मा असेल, तर तो परमप्रकाशाचा बनलेला असेल. जर हदचा आत्मा असेल, तर तो 1 किंवा 2 तत्वांचा बनलेला असेल. कधी-कधी आकाश तत्वाचा सुद्धा बनला असेल. जे खूप शक्तिशाली आत्मे आहेत, त्यांची स्पंदने धरती लोकापर्यंत सीमित राहत नाहीत. त्यांची स्पंदने तिथपर्यंत जातात, जिथून ते आलेले आहेत आणि तिथपर्यंत जाण्याची त्यांच्या संकल्पांमध्ये शक्ती असते. म्हणूनच मनाने केलेले कर्म, आपण विचार संकल्पाने निर्माण केलेले कर्म ह्यातून सुद्धा सूक्ष्म कर्म बनत असते आणि आपण सतत आपले कर्म बनवतच असतो. जर कोणी असे साधू संन्याशी बनतो, तो आपल्याला एका गुफेमध्ये, एका खोलीत बंद करून काहीही करत नाही, कुणाशी बोलत नाही, कोणाला भेटत नाही किंवा कुणाशीही संपर्क करत नाही. असे सुद्धा काही लोक आहेत. परंतु तरीसुद्धा ते आपले कर्म करतच असतात. कारण की त्यांचे मन शांत नसते. विचाराने ते नेहमी कर्मांशी जोडलेले असतात. एक उदाहरण घेऊयात. जर आपण आपले ध्यान एखाद्या प्रिय व्यक्तीशी लावले, तर त्याबद्दल आपण सतत विचार करत असतो. त्याच्याशी आपले कर्मबंधन निर्माण होते. मग तो आपला दुश्मन असो किंवा आपले मित्र असो आणि तो आपल्या जीवनातून निघून गेलेला असेल तरीही. आपण त्याच्याबरोबर कोणतेही संबंध ठेवू इच्छित नसाल.
परंतु आपल्या आत्म्यामध्ये ते संचित आहे. त्याची स्मृती पडलेली आहे. त्याच्या आठवणी पडलेल्या आहेत. तर आपले त्याच्याशी कर्मबंधन हे राहणारच. म्हणूनच बापूजी नेहमी म्हणतात, की विचार करण्यासाठी सुद्धा आधी विचार करा. विचार स्वरूप बनवू नका. जी कोणी ज्ञानी व्यक्ती असेल ते बोलण्याच्या आधी विचार करतील, हे मला बोलायचे आहे की नाही? कारण की तो ज्ञानाच्या पातळीवर हे समजत असतो. सूक्ष्म रूपाने हे समजून घेत असतो, की त्याच्या विचाराचे स्पंदने काय बनतील आणि या वायुमंडळामध्ये कसे पसरतील. जर तो स्वतःला या जन्म-मरणाच्या चक्रामधून सोडवू इच्छित असेल आणि इच्छा करत असेल, की तो त्या कर्मबंधनातून मुक्त होऊन जाईल. जे कर्मबंधन त्याला दुःख देत आहे, जे संबंध त्याला दुःख देत आहेत, तर येथे आपल्याला कर्म आणि संबंध समजून घ्यावे लागतील. आपले सारे संबंध हे कर्मामुळे झालेले आहेत. बापूजींनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले, की आत्मा जेव्हा जन्म घेतो, त्यात जास्तीत जास्त आत्मे असे आहेत, की ते ज्या वृत्तीने, ज्या संस्कारांनी जोडलेले आहेत, त्याच संस्कारवाल्या परिवारांमध्ये त्यांचा जन्म होतो. कित्येक वेळेला आत्मा सूक्ष्म जगामध्ये एकाच परिवारामध्ये जन्म घेण्यासाठी भटकत असतो. कारण की तो त्याच्याशी त्याच मोहात आणि कर्मबंधनामध्ये अडकलेला असतो. तर कित्येक काळापर्यंत त्याला ही संधी मिळत नाही. तोपर्यंत तो त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये आसपास फिरत असतो. म्हणजे त्या परिवारामध्येच भटकत असतो. म्हणूनच एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे, अंतमती सोगती. मती म्हणजे बुद्धी. तर अंतवेळी आपल्या बुद्धीमध्ये जे विचार असतात त्यानुसारच जन्म मिळतो. येथे आपल्या स्पंदनांबद्दल आपण चर्चा करत आहोत. जी आपली स्पंदने आहेत, खास करून जे शक्तिशाली आत्मे आहेत, त्यांची स्पंदने खूप दूरपर्यंत जात असतात. म्हणूनच त्यांना खूप विचार करून आपले संकल्प करायचे आहेत आणि ह्याचा विचार करायला हवा. त्यानुसारच त्यांची कर्मबंधने बनत असतात. हे जरुरी नाही की आपण स्थूल जगतामध्ये राहतो म्हणजे आपली कर्मबंधने इथेच असतात. कित्येक वेळेला शक्यता आहे की आपली कर्मबंधने सूक्ष्म आत्म्यांशी सुद्धा असतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जसे की पितृदोषाबद्दल बोलले जाते. कित्येक वेळेला आपण ऐकले आहे की आपल्या घरावर पितृदोष आहे. त्यांचे पूर्वज त्यांना त्रास देत आहेत. जेवढे आपल्याला हे स्थूल जगत दिसते त्याच्या कित्येक पटीने सूक्ष्म जगत आहे बरं. जेव्हा आपण पितृदोषाबद्दल बोलत असतो, कित्येक वेळेला असं म्हणतो, की कोणीतरी आत्मा या एखाद्या व्यक्तीमध्ये प्रवेश करत असतो. जेव्हा आपण पुनर्जन्माबद्दल बोलत असतो, मृत्यू पश्चात जीवनाबद्दल बोलत असतो, तर आपण नेहमी सूक्ष्म जगतामधील आत्म्यांबद्दल बोलत असतो. कोणताही आत्मा धर्तीवरून जातो. मृत्यू पश्चात आत्मा वरील लोकांमध्ये जाऊ शकत नाही. तो 1-2 किलोमीटरपेक्षा जास्त वर जाऊ शकत नाही. ह्यावर बापूजींचे 6 ते 7 व्हिडिओज आहेत, ते नक्की बघा. ज्यामध्ये बापूजींनी कर्मबंधन आणि सूक्ष्म जगतामधील आत्मे यावर वेगवेगळी स्पष्टीकरणे दिलेली आहेत. काही आत्मे वायुतत्वामुळे जड झालेले असतात. कारण की जेव्हा व्यक्ती मृत पावतो, तेव्हा त्याच्या शरीरातील जलतत्व अग्नितत्वात वाफ बनवून उडून उडून जाते. जे माती तत्व असते, ते मातीमध्ये मिसळून जाते. त्याचे 3 तत्वाचे शरीर उरते. अग्नी, वायू आणि आकाश. जर त्यामध्ये वायुतत्व अतिशय जड होते, कारण की त्यामुळे ते एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे तो आत्मा एका मर्यादित सीमेपर्यंतच राहू शकतो. तर असे आत्मे कुठे जन्म घेतील? कारण की त्यांनी जन्मभर असे कर्म केलेले आहे, की त्यांना पुन्हा त्याच कुटुंबामध्ये मनुष्य रूपामध्ये जन्म घेणे किंवा दुसऱ्या योनीमध्ये भटकत राहणे अपरिहार्य आहे. कारण अशाच प्रकारे त्या व्यक्तीने जीवन व्यतीत केले आहे. म्हणजे जीव आत्मा बनून जीवन व्यतीत करत असतो. जीवात्मा म्हणजे जो मनुष्य खाणे, पिणे, बसणे यापेक्षा जास्त काही करतच नाही. ते या वायुमंडळातच राहतात आणि प्रतीक्षा करत बसतात, की पुन्हा त्याच परिवारात जन्म घ्यायचा आहे. ही वृत्ती, ज्या वृत्तीमुळे त्यांची होत असते, असे समजा, की त्यांनी खूप पापकर्मे केलेली आहेत.
तर एखाद्या वाईट कुटुंबामध्ये जन्म झाला आहे, तर मृत्यू पश्चात त्यांचा जन्म त्यांच्या कर्मावर आधारित असतो. आपल्याला हे समजून घ्यायचे आहे, की सूक्ष्म स्तरावर आपली एनर्जीची स्पंदने पसरत असतात. तर आपण आपल्या संकल्पाच्या प्रभावामुळे आपल्या कर्मबंधनात फसून राहतो. याला कार्मिक सायकल किंवा कार्मिक पॅटर्न हा समजून घ्यायला हवा. आपले संस्कार आपल्या चित्तामध्ये पडलेले आहेत, ज्याला आपण वृत्ती असेही म्हणतो. त्यानुसार आपण आपल्या कर्माचा पॅटर्न अनुकरण करत असतो. त्यानुसार आपले एक कर्मबंधन सतत बनत असते. आता आपल्याला या कार्मिक पॅटर्नला ब्रेक द्यायचा आहे. तर ही साखळी तोडण्यासाठी ते ज्ञान आहे आणि ज्ञानाशिवाय आपल्या कर्मबंधनातून सुटकाच होऊ शकणार नाही. येथे असेही म्हणता येईल, की कर्म मोठे की भाग्य मोठे यावर सुद्धा ॲक्चुअली बापूजींचा एक सुंदर व्हिडिओ आहे. भाग्य श्रेष्ठ हे या कर्म. भाग्य कर्म बनवत असते की कर्म भाग्य बनवत असते? तर यावर एकच उत्तर आहे, की कर्मच आपले भाग्य बनवत असते. तर यासाठी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात, की जर कर्म आपले भाग्य बनवते, तर आपण आपल्याबद्दल ज्योतिषी जे भविष्य सांगतात, तर काय आपण ह्याला बदलू शकतो का? कारण बघा, जो हा कर्माचा विषय आहे, कर्म आणि भाग्य हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आपण आता भाग्य या विषयावर बोलूयात. एक गोष्ट तर निश्चित आहे, की आपण हे जे कर्म करत आहोत, त्यातूनच आपले भाग्य बनणार आहे. आपण हे समजून घ्यायला हवे, की परमात्म्याने आपल्याला स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विल प्रदान केली आहे. आपल्या इच्छेमध्ये परमेश्वराची कोणतीही भूमिका नाही. आपल्या जीवनामध्ये फक्त आपली स्वतःचीच भूमिका आहे. तुम्ही स्वतः तुमचे भाग्य उजळू शकता. तुम्ही स्वतः तुमचे वाईट करू शकता. परंतु चांगले काय आणि वाईट काय हे मात्र ज्ञान मिळाल्यावरच समजते. आपले कर्म, आपले प्रारब्ध केव्हा बनले असेल? आपले कर्म केव्हापासून सुरू झाले असतील? आपण थोडेफार समजून घेतले, की कर्म किती प्रकारचे आहेत. प्रारब्ध आणि संचित कर्माबद्दल आपण समजून घेतले. भाग्य म्हणजे काय हेही बघितले. खूप शक्तिशाली आत्म्यांची स्पंदने कशी दूरपर्यंत प्रवास करतात, पसरली जातात हेही बघितले. आता एक प्रश्न निर्माण होतो, की आपले प्रारब्ध केव्हा बनते? येथे आपल्याला आपले बेहदचे ज्ञान समजून सांगते. बापूजी समजून सांगतात, की जेव्हा या सृष्टीची रचना झाली, ब्रह्मदेवाने सृष्टीची जेव्हा रचना केली, तेव्हापासून आत्म्यांच्या 3 अवस्था आहेत. साकारी, आकारी आणि निराकारी. जेव्हा आत्मा निराकारी स्वरूपातून आकारी स्वरूपात आला, कारण निराकारी स्वरूपामध्ये तो निर्लेप असतो, निर्विकार असतो. त्या आत्म्यावर कोणत्याही कर्मबंधनाचा लेप, आवरणे चढलेली नसतात. तो आपल्या आदी अनादी बीजरूप अवस्थेमध्ये स्थित असतो. त्याचा आपल्या स्वतःचे एक परम प्रकाशाचे माईटचे वायुमंडळ असते. परंतु तो या सर्व कर्मबंधनातून निर्लिप्त असतो. कारण की त्याचा कोणताही आकार नसतो, रंग नसतो आणि रूपही नसते. तो अरूप असतो. जेव्हा आत्मा निराकारी स्वरूपातून आकारी स्वरूपात येतो, तर आत्मा आकारी स्वरूपात केव्हा येतो? इथे तो केव्हा येतो? सृष्टीच्या रचनेचे ज्ञान जेव्हा सर्वात प्रथम आत्म्यामध्ये संकल्प निर्माण होतो. मी एकामधून अनेक होईल, तेव्हा त्याच्या बीजामधून अंकुर फुटत असतो आणि तो आकार घेत असतो. तर सर्वात प्रथम संकल्प निर्माण होतो, की मैं एक से अनेक हो जाऊ आणि या संकल्पासोबत आत्मा निराकारी स्वरूपातून आकारी स्वरूप धारण करत असतो. आणि तेव्हापासून आत्मा सूक्ष्म, अतिसूक्ष्ममधून कर्मबंधनामध्ये येऊन त्याचे प्रारब्ध निश्चित होणे सुरू होते. त्याचे कर्मबंधने सुरू होतात. तर हे केव्हा होत असते? जर आपण ब्रह्मांडाबद्दल बोलू, तर जेव्हा ब्रह्मदेवाने या ब्रह्मांडाची रचना एका संकल्पाने केली आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने सगळ्यात पहिले आत्म्यांची रचना केली, सप्त ऋषींची रचना केली होती, ज्याला आपण परमपुरुष म्हणतो. हे परमपुरुष अति उच्च दर्जाचे आत्मे होते. देवी देवतांपेक्षाही उच्च दर्जाचे आत्मे होते बरं हे. या परमपुरुषांचे शरीर परमतत्वांचे होते.
जसे हे परमपुरुष परमतत्वांमध्ये आले, तेव्हापासून त्यांचे आकारी स्वरूप सुरू झाले. जसे त्यांनी सृजन सुरू केले, जसे आत्ताच आपण चर्चा केली की कर्म चांगले की वाईट, ते सारे कर्म, सारी ऊर्जा स्पंदनाने जन्म घेत असते. या स्पंदनाने आपण सतत स्पंदनांचा जो अतिसूक्ष्म लेवलवर असतो त्याला अणु असेही म्हणतो. त्याचा अनुभव पूर्ण ब्रह्मांडामध्ये जिथपर्यंत त्याची शक्ती जात असते, तिथपर्यंत ही स्पंदने पोहोचत असतात. ज्या स्रोतामधून तुम्ही आलेले आहात, तिथपर्यंत तुमची स्पंदने पोहोचतात. तर आता अतिसूक्ष्म संकल्प तिथपर्यंत पोहोचत असतो. आपला संवाद त्या सूक्ष्मामध्ये सुरू होऊन जातो. जेव्हा येथे रचना आणि रचनाकाराबद्दल बोलले जाते, तर तेथे कर्मबंधन अर्थात प्रारब्ध बनत असते. कारण की आत्म्याने आकारी रूप धारण केले आता. त्या वेळेपासून तो आत्मा एका प्रारब्धाबरोबर येथे येत असतो. आता जसे जसे परमपुरुषाचे आत्मे आपल्याला माहीतच आहेत. बेहदच्या ज्ञानामध्ये बापूजींनी समजावले आहे की परमपुरुष सुद्धा आपल्या संकल्पाने नेहमी सृष्टीची रचना करत आले आहेत. जी आपण आता स्थूल जगतामध्ये रचना बघत आहोत, अशीच रचना सूक्ष्मामध्ये सुद्धा झालेली आहे. सूक्ष्म जगताचा आधार आपण नेहमीच म्हणत आलोय की स्थूल जगताचा आधार हे सूक्ष्म जगत आहे. या सूक्ष्म जगतामध्ये रचनेचा जो पॅटर्न आपण बघत असतो, जसे आपण आपल्या इच्छेप्रमाणे बनवतो इथे काही, तसेच सूक्ष्म जगतामध्ये देखील होत असते. जसे जसे परमपुरुष त्यांच्या आत्म्यांची रचना करत गेले, त्यांचे संकल्प वाढत गेले, त्यामुळे त्यांचे वायुतत्व जड होत गेले. संकल्प म्हणजे वायुतत्व. जितके तुम्ही संकल्प वाढवाल, तेवढी आत्म्याची पॉवर कमी होत जाते आणि आपले वायुतत्व जड होत जाते. तेव्हा परमपुरुषांचे आत्मे परमतत्वांचे होते. ते हळूहळू देवी देवता बनत गेले. देवी देवतांचे तर कारण शरीर आहे, अर्थात ते 3 तत्वांचे बनलेले आहे. ते देवी देवता बनले आणि देवी देवतांना सुद्धा आपण जाणतो की देवलोकांमध्ये म्हणजे स्वर्गलोक म्हणूयात. देवलोक तर 3ऱ्या आयामांमध्ये आहे. तर आपल्याला माहितीच आहे की स्वर्गलोकात सुद्धा आत्मे भोगविलासामध्ये रमलेले असतात. तेथे सुद्धा जी एनर्जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. आत्म्याची शक्ती सुद्धा क्षीण होत जाते. आत्म्यातील शक्ती क्षीण झाल्यामुळे ते देवी देवता आज पृथ्वीवर मनुष्य बनले आहेत. बापूजी हेच ज्ञान देत आहेत आणि आम्हा सर्व लोकांना हाच संदेश देत आहेत की तुम्ही सुद्धा देवी देवता होते. तुम्ही सुद्धा पूजनीय होतात आणि आता स्वतः पुजारी बनले आहात. तुम्ही आता ज्यांची पूजा करत आहात, एकेकाळी तुम्ही सुद्धा खुद्द देवी देवता होतात. जेवढे काही 33 कोटी देवी देवता होते, ते आता धर्तीवर सर्व मनुष्य बनले आहेत. त्यातील काही सूक्ष्ममध्ये देखील, तर काही धर्तीवर आहेत. त्यातील काही असे पण आहेत की ज्यांना आभास झाला असेल की धर्तीवर जात जात शक्ती कमी होतीये, तर ते तिथेच थांबले आणि आता स्वर्गलोकाच्या वरती जाण्यासाठी तपश्चर्या करतायत. ही शक्यता देखील आता नाकारता येत नाही हं. जेव्हा मनुष्य सर्व परिस्थितीतून जात असतो, तेव्हा तो आपली शक्ती संपवून टाकत असतो आणि पुन्हा मनुष्य रूपामध्ये येत असतो. सर्व रूपामध्ये त्याची शक्ती संपुष्टात आलेली असते, कारण त्याची शक्ती त्याने दुसऱ्यांना दिलेली असते. तो तर आपले कर्मबंधन सूक्ष्मामध्ये सुद्धा बनवत असतो. आता स्थूल जगतामध्ये तो कर्मबंधन बनवत असतो. आपले कर्मबंधन आपल्यामध्ये रेकॉर्डिंग असते. आपल्या सूक्ष्म शरीरात, कारण शरीरामध्ये ते रेकॉर्डिंग झालेले असते. आपले कारण शरीर आकाश तत्वाचे बनलेले आहे. रेकॉर्डिंग आकाश तत्वामध्ये बनत असते. आपल्या भावनांचे रेकॉर्डिंग सूक्ष्म शरीरामध्ये असते आणि आपल्यात जेव्हा सृष्टीची रचना झाली आहे त्यावेळेपासूनचे रेकॉर्डिंग आहे. याचा अर्थ असा की जेथून आपण आलेलो आहोत तिथपासूनचे रेकॉर्डिंग आपल्यामध्ये आहे. परंतु जेव्हा आपण स्थूल जगतामध्ये येतो तर आपल्या आत्म्यावर अनेक आवरणे चढलेली जातात. त्यामध्ये आपली स्मृती जाते. त्यावर मायेचा पडदा पडलेला असतो. मायेच्या पडद्यामुळे जे स्थूल कर्मबंधन आहेत ते खूप शक्तिशाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे ज्ञान राहत नाही. कारण ज्ञान ऐकण्यासाठी सुद्धा आता आत्म्याकडे शक्ती नाही. आत्म्यात शक्ती कोठून येईल? आत्म्यामध्ये शक्ती तेव्हा येईल जेव्हा तो संकल्प करेल की मला स्वतःला मुक्त करून घ्यायचे आहे.
जोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही की तो कर्मबंधनात अडकलेला आहे आणि त्याला आता त्यातून मुक्ती करून घ्यायची आहे. आता आत्मा त्यातून मुक्ती कशी बरे करून घेईल? आपल्या कार्मिक कर्माचा समतोल कसा ठेवला जाईल? येथे परमात्मा आपल्याला काय सांगत आहे आणि बेहदचे बापूजी बेहदच्या ज्ञानातून काय सांगत आहेत? बेहदचे बापूजी बेहदच्या ज्ञानातून हेच सांगतायत की आत्म्याला आपल्या कर्मबंधनातून मुक्त व्हावे लागेल. परंतु एक मार्ग आहे, त्यातून आपण आपल्या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. जेव्हा आपण सारे संबंध विसरून जाऊ तेव्हा. जसे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की सगळे संबंध विसरून जा. देह आणि देह संबंधित सर्व संबंध विसरून आत्मस्वरूपामध्ये स्थित हो आणि माझं परमात्म्याचे स्मरण कर. तर मी तुझ्या सर्व पापांचा विनाश करून तुला सर्वोच्च परमधामाला घेऊन जाईन. आणि बेहदचे बापूजी देखील हेच सांगत आहेत. देह आणि देहाचे सर्व संबंध विसरून आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे असते. परंतु या अवस्थेपर्यंत पोहोचणार कसे? अशी आपल्याकडे कोणती शक्ती आहे की ज्यातून आपण सर्व कर्म भस्म होऊन जातील? कारण की सारे कर्म आपल्या कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग आहेत. आता आपण येथे दवा आणि दुवा या विषयावर बोलूयात, कारण हे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग होत असतो, तर पहिले तो सूक्ष्म शरीरामध्ये येतो. तो पहिल्यांदा स्थूल शरीरात येत नाही. कारण की ज्या आपल्या मानसिक ताणामुळे तो होत असतो. जसे आपण आपले जीवन डिप्रेशन स्टेटमध्ये जात असते, तेव्हा आपल्या संचित कर्माच्या प्रारब्धानुसार जे रूप आपल्या समोर येत असते, आपण अज्ञानतेमुळे ते भोगून दुःखी होत असतो. तर आपल्यामध्ये जे दुःखामुळे अनेक रोग उत्पन्न होत असतात, ते दुःख सूक्ष्म शरीरातील सेल डिस्चार्ज झाल्यामुळे होत असते. त्याचा परिणाम आपल्या स्थूल शरीरावर पडतो. एका व्हिडिओमध्ये बापूजींनी सांगितले आहे की एका विशिष्ट सीमेपर्यंत आपण औषध घेऊन सूक्ष्म शरीराला ठीक करू शकतो. परंतु जे कर्मबंधन आणि कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग आहेत, जे आकाश तत्वामध्ये रेकॉर्डिंग आहे, त्याच्याशी मुक्त होण्यासाठी, त्या रोगांशी लढण्यासाठी जे आपल्या कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग आहे, ज्या कारणामुळे आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये रोग आहेत, ते सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीरामध्ये आपण बघत असतो. त्याला आपण कसे भस्म करणार? त्यासाठी आपल्याला आपल्या स्रोताशी जोडावे लागेल. आपल्या कारण शरीराला चार्ज करावे लागेल. आता कारण शरीराला चार्ज करण्यासाठी परमप्रकाशाची शक्ती पाहिजे. फक्त एका युनिव्हर्समधील शक्तीने काहीही होणार नाही. ब्रह्मांडात जी कॉस्मिक एनर्जी पडली आहे त्यानेही काही होणार नाही. कारण कित्येक वेळेला हिलिंगबद्दल बोलले जाते. कित्येक वायुमंडळातील शक्तीला आकर्षित करून तिला प्रकट करण्याचा प्रयत्न करतात. कारण की कारण शरीराला चार्ज करणे इतके सोपे नाही. कारण शरीराला चार्ज करण्यासाठी आपल्याला परमपिता परमात्म्याची शक्ती हवी, किंवा तुमचा जो मूळ स्रोत आहे तो जर आत्मा त्या श्रेणीचा नसेल, तर फक्त कृष्ण किंवा राम अवतार पर्यंतचाच असेल. त्याचा जन्म कृष्ण अवताराच्या वेळी झाला असेल, म्हणजे 5000 वर्षापूर्वी झाला असेल, तर तो आपल्या स्रोताशी जोडला जातो. त्यांच्याकडून डिवाइन लाईट घेईल तर त्याच्या कारण शरीरात पॉवर येईल. कारण शरीर चार्ज होईल तर त्याचे आकाश तत्व चार्ज होऊन ते आकाश तत्व वाढेल. आणि जेव्हा आकाश तत्व वाढेल तर त्याचे कारण शरीरामध्ये जेवढे रेकॉर्डिंग आहेत ते सर्व आकाश तत्व चार्ज झाल्याने नष्ट होतील. कारण शरीर चार्ज झाल्याने सारा विकर्म विनाश होतो. जर आत्मा शक्तिशाली असेल तर वरील आयामातून आलेला असेल, तर त्याचे कारण शरीर चार्ज झाल्यावर तो महाकारण शरीरामध्ये बदलले जाईल. आपले महाकारण शरीर परमतत्वांचे बनलेले असते, तर ते तत्वांमधून परमतत्वांकडे जातील. जर आत्मा खूप पॉवरफुल असेल तर त्याचे परम महाकारण शरीर असेल. परम महाकारण शरीर म्हणजे परम प्रकाशाचे शरीर होय. तर तो त्यामध्ये रूपांतरित होईल आणि तो जीवन मुक्त होईल. जर आपल्याला आपले विकर्म नष्ट करायचे असतील, तर आपल्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात यायचे नसेल, तर आपल्याला या चक्रातून मुक्त व्हावेच लागेल. आणि त्यासाठी कोणी साधू, संत, महात्मा, कोणताही धर्मगुरू मदत करू शकत नाही. जेव्हा तुम्ही सर्वोच्च परमात्म्याशी जोडले जाणार आणि आपल्या मूळ स्रोताकडून शक्ती घेणार, तेव्हाच तुमची कर्मे नष्ट होऊ शकतात.
आपण आपले कर्म संपूर्ण टाकणार. जर तुम्हाला कोणी अशी गॅरंटी देत असेल, की मी तुमचे कर्म संपवतो, मी तुम्हाला अशी मदत करतो, तर तो तुम्हाला मूर्ख बनवतोय. ज्ञानाशिवाय दुसरं कोणतंही पद्धत नाही, की ज्याने आपली कर्म संपू शकतात. कोणत्याही पदार्थाची ही मदत घेऊन सांगत असेल, की धारण केल्यावर तुमचे दुःख निवारण होईल, तुमच्या मनाची शांती मिळेल. कारण की आपल्याला मनाची शांती का मिळत नाही? कारण की आपले कर्मबंधन अतिशय स्ट्राँग आहे आणि हे कर्मबंधन अतिशय स्ट्राँग असल्याकारणानेच ते आपल्याला शांतीने जगू शकत नाही, जगू देत नाही. जेव्हा आपण शांतपणे राहण्याचा प्रयत्न करतो, तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते आपल्यासमोर येऊन उभे राहतात. आपण आपल्याला जाणून घ्याल, की आपल्याला त्या परमपित्याशी जोडून त्याच्याकडून शक्ती घ्यायची आहे. आपल्या कारण शरीराला चार्ज करणार, तर आपले कर्म, विकर्म, पाप, पुण्य जे कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग आहे, ते सर्व नष्ट होऊन जातील. जसे आपण आतून जोडले गेलेलो आहोत, कसा आपला नवीन जन्म आपले नवीन कर्म निश्चित करत असते. जर आपली इच्छा इच्छा असेल, तर आपल्याला नवीन जन्म नको आहे, तर आपल्याला येथे ज्ञानयोग शिकावा लागेल. त्यातून आपल्याला पुढे जावे लागेल. ही गोष्ट आपल्याला चांगली समजून घ्यावी लागेल. एक संत होऊन गेले. त्यांचे नाव होते रामतीर्थ. ते एका महाविद्यालयामध्ये गणितज्ञ होते आणि प्रोफेसर सुद्धा होते. त्यांच्याकडे जापानी आणि अमेरिकन शास्त्रज्ञ आले होते आणि त्यांनी पुनर्जन्माची संकल्पना समजून सांगण्याची त्यांना विनंती केली. जे शास्त्रज्ञ होते ते पुनर्जन्माच्या संकल्पनेला मानत नव्हते. त्यांनी विचारले, की यावर कोणता सिद्धांत काम करतो, ते आपण आम्हाला सांगावे. रामतीर्थांनी जे गणितज्ञ सुद्धा होते, त्यांनी त्यांना मेणबत्तीचे अतिशय सुंदर उदाहरण दिले. त्यांनी म्हटले, की मेणबत्ती कोणत्या पदार्थापासून बनलेली आहे? समोर बसलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितले, की ती हायड्रोकार्बनची बनलेली आहे. त्यावर त्यांनी म्हटले, की छान. हायड्रोकार्बनची बनली आहे, तर मग अनेक तत्व आपल्या वायुमंडळामध्ये आहेतच की. केवळ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच आहेत का? खूप सारी तत्वे आहेत. जर आपल्या हायड्रोकार्बनची प्रतिक्रिया वायुमंडळातील तत्वांशी कशी होते हे बघायचे असेल, तर त्यांची सर्वांची वायुमंडळाशी प्रतिक्रिया होत असते. या शास्त्राची एक संकल्पना असते, की जो काही ॲटम असतो त्याच्या जवळपास इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. एक कन्सेप्ट येतो, की त्यात काय होत असते, की व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यात ॲटमचा जो खूप जड हिस्सा असतो, तो वायुमंडळातील तत्वांशी संपर्कात येत असतो. तो त्याच्याशी संपर्कात येतो, त्याला पूर्ण बनवतो. तो तो या इलेक्ट्रॉनिक्स बरोबर जोडला जातो. तो त्याला पूर्ण करतो. तर आता आपण या मेणबत्तीबद्दल बोलूया. ती या वायुमंडळातील ऑक्सिजनशी संपर्क साधते. तेव्हा हायड्रोजन आणि कार्बन विभागले जातात आणि ऑक्सिजनला येऊन मिळत असतात. जेव्हा मेणबत्ती जळत असते, शेवटी काही शिल्लक राहत नाही. का राहत नाही? कारण की ती या वायुमंडळामध्ये विलीन होऊन जात असते. या उदाहरणावरून पुनर्जन्माची संकल्पना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ते शास्त्रज्ञ होते. संत रामतीर्थांनी त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती आपल्या संस्कारानुसार दुसऱ्या जागेवर जन्म घेते. जेव्हा आपण येथे हायड्रोकार्बनबद्दल बोलत आहोत, वायुमंडळामध्ये खूप सारी तत्वे आहेत, पण ते ऑक्सिजनला जाऊन का बरं मिळतात? संपर्क करतात, कारण की ऑक्सिजन त्यांना पूर्तता देतो. तसेच आपण जेव्हा येथे जन्म घेतो, तर आपला पुन्हा जन्म कसा बनतो? जे संस्कार आणि कर्मबंधन आपण घेऊन येतो, त्यानुसार तो बनतो. त्याच प्रकारच्या कुटुंबासोबत, व्यक्तीबरोबर आपण जन्म घेतो. आता अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट, की जन्म-मरणाच्या चक्रामधून सुटण्यासाठी काय करायला हवे? त्यासाठी ज्ञानयोगाचा अवलंब केला पाहिजे. आपल्याला आपल्या कर्मांना नष्ट करण्यासाठी जो परम सत्य सर्वोच्च परमात्मा आहे, परमपिता परमात्मा आहे, त्याच्याशी संबंध प्रस्थापित करावा लागेल. त्याच्याशी योग लावून आपल्याला शक्ती घेऊन आपल्या आत्म्यावर जी आवरणे चढली आहेत, योगाद्वारे ती काढून टाकावी लागतील. देह आणि देहसंबंधी सारे संबंध विसरून जावे लागतील. आत्मस्वरूपाचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा आपण आपले स्वतः सक्षम होणार, तेव्हा परमात्म्याकडून आपल्याला शक्ती मिळत राहील. मग कारण शरीर चार्ज होऊन सारे विकर्म विनाश होतील.
त्यानंतर ही एक यात्रा सुरू होत असते सूक्ष्ममधून कारण जगतामध्ये. कारण मधून वरील वेगवेगळ्या आयामात आत्मा आपली यात्रा सुरू करत असतो. ही यात्रा तो अनंत काळापासून करत आलेला आहे. ही अनंत काळाची यात्रा अजून चालतच राहणार आहे. आपण वेळेची सायकल समजून घेऊयात. त्याचबरोबर टाईम, स्पेस, मॅटर या 3 गोष्टी देखील समजून घेऊयात. त्यांचे परस्परांशी संबंध समजून घेऊयात. तेव्हा आपल्याला समजेल की आपण दुःख का भोगत आहोत. कारण की तेथील वेळ ही अतिशय वेगळी असते. हळूहळू ज्ञान सूक्ष्ममध्ये वाटले जाईल. त्यातून आपल्याला समजेल की या पृथ्वीवर आपण एक दुसऱ्यांच्या संपर्कात कसे येतो. फक्त ब्रह्मांडातच नाही, आपण एक क्वांटम एन्टँगलमेंट यावर एक व्हिडिओ बनवला होता. आपले एक क्वांटम कनेक्शन अनेक दुनियेशी जोडलेले आहे. ज्या दुनियेतून आपण आलेलो आहोत त्या दुनियेतील आवरण आपल्या आत्म्यावर चढलेली आहेत. जसे ज्या दुनियेतून ज्या वेळेतून आपण आलेलो आहोत त्या वेळेचे त्या दुनियेची सर्व दुनियेची आवरणे आपल्या आत्म्यावर चढलेली आहेत. आपली यात्रा फक्त या धर्तीवर सूक्ष्म जगतामध्ये संपत नाही. सूक्ष्म जगताबद्दल बोलायचे तर ती फक्त भूत प्रेतांची एक दुनिया आहे. त्याला त्याला आत्म्यांचे जग असेही म्हणतात. त्यावरील या आयामात चांगले लोक सुद्धा आहेतच की. जेथे स्थूल जगत संपते तेथून सूक्ष्म जगत सुरू होते. तेथून ज्ञानाचा विस्तार सुरू होतो. खरे तर आपण स्थूल जगतातला सुद्धा चांगले समजून घेत नाही. जर आपण हे समजून घेतले की या भौतिक जगामध्ये एक ॲटम कसे काम करतो, त्याच्या कॉम्बिनेशन जर आपण समजून घेतले तर आपण आपले स्थूलामधून सूक्ष्मामध्ये जाऊ शकतो. आपण या भौतिक जगतामधील स्थूल तत्वांना समजून घेतले तर सूक्ष्म जगतामध्ये जायला जास्त सोपे होईल आपल्याला. यात खूप खोलवर जाण्याची गरज नाही. आपल्याला माहीत आहे की हे स्थूल तत्व आहेत, ते कधी ना कधी संपतातच. आपण आपल्या बुद्धीने सूक्ष्मामधून अतिसूक्ष्मामध्ये नेऊ शकतो. सूक्ष्म दुनियेला समजून घेऊन स्थूल जगताकडून सूक्ष्म जगताकडे पुढे जाऊयात. पुढचे ज्ञान आपण उद्याच्या एपिसोडमध्ये चर्चा करूयात. परम शांती. ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम